आज आमच्याकडे बनतोय मस्त मुंबईचा स्पेशल वडापाव, वर्ल्ड फेमस वडापाव. आपला गरमागरम वडापाव खायला तयार झालाय. नमस्कार मंडळी, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी. तर आज आम्ही बनवतोय सर्वांचा लाडका मुंबईचा राजा आपला वडापाव. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम वडापाव, काय कॉम्बिनेशन आहे ना. तर तसाच आज आम्ही वडापाव बनवतोय. असं तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण आम्ही कसं बनवतोय तुम्हाला तर दाखवतो. चला तर मग पाहूया व्हिडिओ मध्ये. चला चला. ते वडापाव बनवायला घेतोय आम्ही. त्याच्यासाठी ते आम्ही अशी 5-6 बटाटी उकडून घेतलेली आहे. ते तर थंड झाल्यानंतर सोडणार आणि मग कापणार. तर इथे वडापावसाठी बॅटर तयार केलं आपण. चण्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये थोडं हळद आणि मीठ आणि थोडासा मसाला किंचितसा तिखट म्हणून असं सगळं ॲड केलंय. आणि असं बघा, हे असं एवढं पीठ तयार केलेलं आहे. जास्त घट्ट पडले, जास्त पातळ पडले. हा, हे आता आपण चटणी बनवतोय वडापाव बरोबर खाण्यासाठी. त्याच्यात घेतलंय खोबरं, थोडं आलं, लसूण, 3 मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे आणि हा एक थोडासा लिंबू आहे तो पिळायचा त्याच्यात आणि मीठ. आता आपण चटणी बनवून घेऊ. हा, आता आपण बटाट्याला तडका देतोय. वडापावसाठी बटाट्याची भाजी करतोय. तेल तापलं तर थोडं हिंग टाकलं त्याच्यात. आणि आता मिरची बारीक कापलेली आहे आणि कढीपत्ता बारीक असा केलेला आहे. त्याचं चॉईस प्रमाणे आपण तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे मिरच्या. आणि आता जिरं राई वगैरे त्याच्यात टाकायचं. थोडं राई टाकली आहे. तेल जरा तापायला लागतं व्यवस्थित. आणि आता आपण जिरं टाकूया. मस्त आता हे तडतड होतंय. थोडी हळद टाकली. थोडं धणा जिरा पावडर आहे. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली ती टाकली. असं व्यवस्थित फोडणी व्यवस्थित करून घ्यायची. कोण चॉईस प्रमाणे आले लसणाची पेस्ट पण करून टाकतात त्याच्यात. आता आम्हाला ते आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही नाही टाकली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. थोडंसं असं तरसलं तर त्याच्यात मीठ टाकायचं आपण चवीप्रमाणे मीठ टाका. तडकाचा आपला तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यात ते बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. व्यवस्थित बघा अशी मॅश झालेले आहेत. ते आपण आता त्याच्यात ऍड करूया. आणि सगळं भाजी व्यवस्थित फोडणीमध्ये ते मिक्स करून घ्यायची. आपली भाजी तयार झाली. हे आता आपलं वडापावचं सारण मस्त तयार झालंय असं. आणि ते थोडं असं थंड झाल्यावर तर त्याच्यावर लिंबू पिळून टाकलंय. असं थोडं आंबट लागायला पाहिजे म्हणून थोडंसं लिंबू पिळलंय त्याच्यात. आणि आता हे जे आपण आपल्या साईज प्रमाणे लहान मोठे असे वडे तयार करून घ्यायचे. छोटे मोठे जसे पाहिजे त्याप्रमाणे आपण आता ते गोळे तयार करूया आणि बॅटरमध्ये तयार करून वडे तयार करायला घ्यायचे. आता चला आता वडे तयार करूया आपण. हे इथे आता वडे सगळे तयार केलेत, लहान मोठे आकार सगळे केलेत आम्ही. आता ते आपण तळायला घेतोय. त्याचं बॅटर रेडी केलेले आहे. आता आपण वडे तयार करायला घेऊया. इथे कढईत तेल व्यवस्थित तापलंय. तर आता आपण वडे सोडूया. हे हळूहळू 2-3 वडे आता ते कढईत राहील त्याप्रमाणे 2-3 असे सोडायचे. व्यवस्थित बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू असं सोडूया. तेल पहिला तापून घेतलंय आणि थोडं नंतर त्या गॅस बारीक केलेलं आहे. आणि असं मंद आचेवर हळूहळू ते फ्राय करायचं. म्हणजे आतून व्यवस्थित शिजले जातात, नाही तर मग ते पीठ कच्चं राहतं. 4 बस झाले. कढईत राहते व्यवस्थित 4. आता हे व्यवस्थित आपण 4ही बाजूने शिजून घेऊया, तळून घेऊया. हे बघा, एक साईड आता मस्त अशी गोल्डन शिजली आहे. त्याचा पलटी मारली आपण. आता दुसऱ्या बाजून पण असं व्यवस्थित तळून घ्यायचं छान असं.
कलर किती मस्त आलाय बघा, गोल्डन असा छान वाटतं. असेच आता आपण बाकी पण सर्व वडे तळून घेऊया. इथे आपले गरमागरम वडे तयार झालेत आणि गरमागरम पाव. आता मस्तपैकी गरमागरम वडापाव ताव मारूया. चला मग लवकर लवकर. तर मस्त प्लेटिंग करते आणि खायला घेते. आपला गरमागरम वडापाव खायला तयार झालाय. चला तर मग, येताय ना खायला? चला चला लवकर या. काय शुद्धी, कसं आहे का वडापाव? खूप मस्त आहे. आवडला? चला मग आम्ही पण खातो, तुम्ही पण या खायला गरम गरम. तर मग मंडळी, तुम्हाला कशी वाटते आमची आजची रेसिपी? कसा वाटला वडापाव? तुम्ही पण नक्की करा. आता पाऊस पण सुरू झाला ना, मग एकदा तरी होणारच ना वडापाव. तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग याला लाईक करा, शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल ना तर त्याला सबस्क्राईब करा आणि बाजूला ती घंटी जी असते ना, बेल आयकॉन, ती पण दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जे पण व्हिडिओ येतील ना आमचे नवीन नवीन ते पाहायला मिळतील. आणि हो, या वडापावर एक मी छोटीशी कविता पण केली आहे, तुम्हाला 1-2 दिवसात भेटेल ती पण ऐकायला. पण नक्की ऐका हा, आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत काळजी घ्या आपली. बाय बाय, टेक केअर.